शेती आहे आपली. एक शेतकरी म्हणून काय वाटतं सरकारच्या बद्दल शेतकरी म्हणून काय वाटतंय ना, शेतकऱ्याचा कुठं फायदाच नाही तर काय सांगू तुम्हाला शेतकऱ्याचा. राजे निंबाळकरला द्या की नाही? संविधान वाचवा. संविधान जर वाचलं तर देश सुरक्षित राहील, नाही तर या भारत देशामध्ये इंडियामध्ये असा आतंक निर्माण होईल. कुठलंही राणा पाटलानं कड लावली, सगळे पद्मसिंह पाटलानं कड लावलेली, त्यांच्यामुळे त्यांनी कुणी शिंदे गटाचं तर इथं काही नाही, विषयच नाही त्यांचा क्लोज आहे. इथं मेंबरच्या राजे निंबाळकरांना का निवडून द्यावं? यंदा समजा राणा पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर लढत झाली तर कुणाचं पारड झालं? तेच प्रकाश आंबेडकर, प्रकाश शेंडगेचे पण व्यासपीठावर जातात, आहेत ना. तेच प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगेचे पण व्यासपीठावर जातात. मग हे कसं असं कसं? जरांगे पाटलाच्या सुरुवातीला जी लॉबी पाठीमाग ती सध्या का नाही, कारण का लोकांनी थोडं सरकार बाजूला त्याच्यावर सरकार कल्पनाताई नरहिरे सलग 10 वर्ष मेंबर, त्याच्यानंतर दयानंद गायकवाड शून्यातून विश्व निर्माण करणारा आमदार. काय सांग, सोयाबीनचे भाव काय आहेत, हरभऱ्याचे काय आहेत, तुरीला यावरची माल नाही म्हणून वाढलेले भाव आहेत. हरभऱ्याचे काय भाव आहेत, माल नाहीत ना हरभऱ्याचे, तरी भाव कमी. राणा पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत झाली तर कुणाचं पारड झालं? आजचे दिन आएंगे बोले फिर कुछ नहीं आएंगे. विमान आहे आम्हाला 21चा विमान आहे, 22चा नाही, 23चा नाही. समजा राणा पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत झाली तर कुणाचं पारड झालं? हा विषय जो तुम्ही सांगता, एकनाथ शिंदेनी मराठा समाजाची फसवणूक केली का? हा केली, फसवणूकच केली. महागाई वाढली, याच्यावर कोणी विचार करत नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव कमी आहे. आणि एक शेतकरी कुठलाच हमी भाव नाही, ऊसाचे हाल आहेत. शेतकरी आता विचार करूनच त्याच्यावर बोलावं लागेल. ओमराजे निंबाळकर आम्हाला रुपया बी नाही दिला तरी माझ्या गावातले कमीत कमी 750 मतदान मी त्यांनी दिले. नमस्कार, मी अकिब पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम न्यूज मध्ये. आज मी आलो शिराडोन या गावात. लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे. एकूणच जनतेच्या मनात काय आहे आणि जनतेला या निवडणुकीबद्दल काय वाटतंय ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय नाव आहे? दगडू चव्हाण, गाव शिराडोन. लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे. आपल्या इथली जी उमेदवारी आहे महाविकास आघाडीची ओमराजे निंबाळकर यांना दिलेली आहे. महायुतीचा अजूनही उमेदवार कोण आहे माहिती नाही. तर काय वाटतंय तुम्हाला, एक मतदार म्हणून काय वाटतंय, काय भावना आहे? काय भावना सांगावी आता, मला जी कळल ती पुन्हा करणार आहे. आणि आज काय सांगू, नाही बरं, अपेक्षा काय आहेत तुमच्या येणाऱ्या सरकारकडून? काय अपेक्षा आहे? अपेक्षा तर आहे. शेतकरी शेती आहे आपली. एक शेतकरी म्हणून काय वाटतंय सरकारच्या बद्दल? शेतकरी म्हणून काय वाटतंय ना, शेतकऱ्याचा कुठं फायदाच नाही तर काय सांगू तुम्हाला शेतकऱ्याचं. हे सरकार तर शेतकऱ्याचं सरकार आहे म्हणून सांगते. असं आहे का? खरंच वाटतंय का तुम्हाला शेतकऱ्याचं सरकार? कोणाला माहिती की शेतकऱ्याचं आहे का नाही. ज्या वेळेस ती सांगतील त्यावेळेस कळत. 1 रुपयामध्ये पीक विमा भरला जातो, 1 रुपये भरला जातो ही खरं आहे, पण तिथं सोयाबीनला भाव दिला जातो. कशालाच नाही, कशालाच नाही. सोयाबीनच काय आहे. मराठा आरक्षणाचा काय फटका बसेल का सरकारला? आता ती बसल नाही बसल, आता ती पुढची इच्छा आहे. ती जगाचीच लेवल आहे ना, ती जनता काय करील ती काय सांगावं. काय नाव? हनुमंत तोंडे बाबा, गाव? पिंपरी. काय वाटतंय निवडणूक जवळ आली, लोकसभा निवडणूक, तर एक महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली, पण महायुतीचा अद्याप उमेदवार निश्चित नाही. एक मतदार म्हणून काय भावना आहे किंवा काय वाटतं? राजे निंबाळकरला द्या की नाही? उद्धव ठाकरेच्या कॅनेटला दिली. त्यांना निवडून द्यायचं का? काय कारण? त्यांनी आता खासदार आहेत, आता काय त्यांचं काय तुम्हाला काय वाटतं? असतील तर मग द्यायची वेळेस आणि द्यायचं. ती फाटाफूट झाली तर किंवा आपलं जे जुनं आहे तर जुनं ते सोनं फायदा काय. तुम्ही कुठे पळता, तुमच्या मनात पळायला नको नाही. आपला जो जिल्हा आहे धाराशिव जिल्हा, हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून त्याची ओळख आहे. पण आज तो शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय का? नाही. बालेकिल्ला नसला राहिला तरी जो पहिला आहे त्यांना ते दिलं ना. तुम्हाला थांब गाव? शिराडो. काय वाटतंय निवडणूक जवळ आली? माझा पहिला प्रश्न एक शासनाला आहे. संविधान वाचवा. संविधान जर वाचलं तर देश सुरक्षित राहील, नाही तर या भारत देशामध्ये इंडियामध्ये असा आतंक निर्माण होईल की ह्या BJP सरकारमुळं. अगर
कुठल्याही का सरकारमुळे मला घेणं देणं नाही. तर आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, त्याच्यामुळे आम्ही जी बाळासाहेब आंबेडकर आम्हाला जे सांगतील त्याच्या आम्ही पाठीशी उभे आहोत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांच्यासोबत एक आघाडी स्थापन केली, केली. बरोबर आहे. हो. मग आता तेच प्रकाश आंबेडकर हा. प्रकाश शेंडगेचे पण व्यासपीठावर जातात, हो, आहे तर ना. तेच प्रकाश आंबेडकर हा. मनोज जरांगेचे पण व्यासपीठावर हो, जातात. मग हे कसं असं कसं चालेल? म्हणजे असं कसं, म्हणजे ते बरोबर आहे, संविधानाचे रक्षक, संविधानाचे हे आहेत ते, म्हणजे आपलं ज्यांना संविधान लिहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिले, त्यांचे ते नातू आहे. त्याच्यामुळे जे संविधानिक मार्गाने चालणार ना. नाही ठीक आहे, माझा हा. प्रश्न तुम्हाला लक्षात आला का? मला काय लोकसभेचा सांगतो ना, जे बाळासाहेब आम्हाला लोकसभेला उमेदवार देतील त्यांच्या आम्ही पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. नाही, ते तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, पण जे प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आधी वाटते हा. ती भूमिकाच फिक्स वाटत नाही त्यांची नक्की कोणती? काय आहे. कोणत्यावरून? एका कारण ठिकाणी नेमकं एका कारण ठिकाणी काय? ते प्रकाश शेंडगे यांच्या पण व्यासपीठावर जातात, ओबीसीच्या अहो, त्यांच्या मनामध्ये मळ नाही, ते कुणाच्याही व्यासपीठावर जाऊ शकतात. त्यांच्या मनामध्ये मळ नाही, कुणाच्याही व्यासपीठावर जाऊ शकतात, फक्त बीजेपी सोडून. महाविकास आघाडी हो, सोबत काय सांगतो ना, महाविकास आघाडीचं सांगतो. संजय राऊत काय म्हणले? हा, 2 जागा, 3 जागा, 4 जागा. लोकसंख्या बघा ना त्यांची किती आहे. आम्हाला टक्केवारी गेल्या 2019 मध्ये किती पडली ती कळतंय का? 6 जागांचा प्रस्ताव दिला होता. आम्हाला 6 नाही, 12 करा चौघामध्ये, 12 करा तरच आम्ही हे आहोत. पण याच्यानं भाजपला फायदा होईल असं वाटतं. नाही होत नाही. 0% भाजप येईल महाराष्ट्रामध्ये, मी आता सांगतो ठामपणे. आता उमेदवार कोण आहे? धाराशिव जिल्ह्याचा मतदारसंघ, उस्मानाबाद मतदारसंघ, तुमचा उमेदवार कोण आहे? आता जेव्हा बाळासाहेब आम्हाला सांगते तेव्हाच आम्ही हे करू ना, डिक्लेअर करू. आम्हाला म्हणले ओमराजेला पाठिंबा द्या, ओमराजेला देता पाठिंबा. म्हणजे महाविकास आघाडीला पण. हो, जर नाही म्हणले मग मनोज जरांगे पाटील, प्रकाश शेंडगे आणि आंबेडकर ह्यांचे जे उमेदवार भेटेल त्यांना आम्ही करू. काय ना रियाज मेहमूद गाडी गाव शिराडो. लोकसभा निवडणूक होणार आहे आपल्या इकडे. ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून जाहीर झालेली आहे. महायुतीचा अजून उमेदवार कोण आहे ते अद्याप निश्चित नाही. तर एक मतदार म्हणून काय वाटतं, एक मतदार म्हणून तुमच्या काय भावना आहेत? तर मतदार म्हणून मी उद्धव बाळासाहेब गटाचा मी कार्यकर्ता शिवसेनेचा आज माहिती आहे. कुणी कितीही दादाची विरोधात उभं राहिलं 100% आजच्या तारखेत, आजच्या दिवसात सांगतो दादा कमीत कमी 50 ते 60 हजार मतांनी विजय. ते तर मग ते 2 लाखाच्या लीडने येणार आहे. नाही, त्यांचं वैयक्तिक मत ही माझंच ही धाराशिव जिल्ह्यात समजा आमचा शिराडू बालेकिल्ला शेतीचा आसपासचे जे खेड आहेत त्याच्या मुद्द्यावर मी बोलतोय. आता त्या शिराडोनमध्ये शिंदे गटाचं वर्चस्व दिसतं पाहायला भेटतं. म्हणजे बोटने रोटी बोटीवर आहेत कुटुंब बोलल्यासारखे 4 इकडे 4 तिकडे वर्चस्व काही नाही त्याचं. काय ओमराजे निंबाळकरांना का निवडून द्यावं लागेल? कारण का त्याचे काम केले तसे ते काय काम केलं? कुठल्या आता शिराडूनमध्ये पहिल्यांदा आमदार असा झालेला आहे आणि खासदार की एवढा निधी शमशानभूमी, समाज मंदिर असो, कुठल्याही काही कार्य समाजकार्य असेल तर कमीत कमी एवढा निधी कुठल्याही राणा आणलेला नाही, काय नाही. ओमदादांनी काय असं पण एवढा निधी शिराडूनमध्ये दिला नाही, म्हणून त्याने जनतेने बरोबर त्याने कामाची पावती दिली देणार आणि ओमदादा विजय होणार निश्चित. मराठा आरक्षणाचा फटका बसेल का? आता अक्षरशः ती जरांगे पाटलावर अवलंबून आहे. आता कुणकड जायचं कुणकड नाही ते आपण कशाला घेऊ शकतो. कारण जरांगे पाटील अजून त्यांची भूमिका उद्या स्पष्ट होणार आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी ते जाहीर केले की आमची आघाडी झाली म्हणून. मग त्याचा फटका एक ओमराजे निंबाळकरला बसेल का? जर समजा एक मराठा उमेदवार वेगळा उभा राहिला, अपक्ष उमेदवार, तर त्याचा फटका बसेल का? मला काय म्हणायचंय, तुम्ही जी बोलला ते अगदी बरोबर आहे. जी जरांगे पाटलाच्या सुरुवातीला जी लॉबी पाठीमाग होती ती सध्या का नाही. कारण का लोकांनी थोडं सरकारला बाजूला ठेवलं, त्याच्यावर सरकार येईल तो पहिली लॉबी तिच्या पाठीची राहील. मला काय वाटत नाही की ती सपोर्ट नाही. वैयक्तिक मत आहे. काय ना गोपीनाथ विठ्ठल काळे, सौंदन आंबा, सौंदन आंबा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. लोकसभा निवडणूक आता आलेली आहे, जवळ आलेली आहे. तर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं पारड जड राहील का या निवडणुकीत? कारण महायुतीचा अजून उमेदवार जाहीर झालेला नाही. 100% जर काय कारण? कारण म्हणजे कामाची पावतीच तशी ना, कामं केलेली. तरुण खासदार आहे, तरुण आमदार. पुन्हा नंतर कैलास पाटील बी त्यांच्या जोडीला नंबर 1. इथं कुठलंही राणा पाटलानं कड लावली, सगळे पद्मसिंह पाटलानं कड लावलेली. त्यांच्यामुळे त्यांनी कुणी शिंदे गटाचं तर इथं काही नाहीच, विषयच नाही त्यांचा, क्लोज आहे. इथं मेंबर 4-2 असतील माणसं, पण बाकी 90 ते 100% आज मी
सौंदन आंबा सोसायटीचा सदस्य, ग्रामपंचायत सरपंच आपल्याच पॅनलचा, त्याच्यामुळं सौंदन आंबेतलं कमीत कमी 750 मतदान म्हणजे ओमराजे. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या निवडणुकीला सौंदना आंबांच्या बहिष्कार टाकला होता निवडणुकीला. बहिष्कार टाकला होता. त्याच्या आधी टाकला होता, त्याच्यानंतर टाकला होता ना रस्त्यासाठी. हा. जर समजा राणा पाटील विरुद्ध ओमप्रकाश राजे निंबाळकर जर लढत झाली तर काय वाटतं तुम्हाला? कमीत कमी 1 लाखाच्या लीडनं ओमराजे निंबाळकर निवडून येतं असं मला वाटतं. म्हणजे काय असेल ते परमेश्वराला समजा दिला. त्यातला बोर्ड काढला, त्यांनी किती निधी दिला ह्या शिराडोनला, सौंदन आंबेमध्ये किती दिला, आवड शिरपुरेत किती दिला, राणीला किती दिला, हे त्या गावचे सरपंच सांगतो. ठीक आहे, तुम्ही जे म्हणतात ते निधीच्या बाबतीत तुम्ही म्हणतात, पण एक मराठा आरक्षणाचा फटका बसेल का? वाटतंय तुम्हाला मराठा आरक्षणाचा फटका बसेल? नाही, मराठा आरक्षणाच्या विरोधात ओमराजे नाही प्रश्न कुठल्या म्हणजे अगर कुणीच नाही. मराठा आरक्षणचं तिकडे चालू बीडकड जास्त वातावरण. नाही, एक अपक्ष जर उमेदवार जर आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये उभा राहिला तर त्याचा फटका बसेल का? एकही मेंबर ओमराजेच्या पुढे जाऊ शकत नाही. अपक्ष राहू द्या, प्रकाश आंबेडकर राहू द्या, कुणी राहू द्या, तिथं ही परिस्थिती 15. कल्पनाताई नरहिरे सलग 10 वर्ष मेंबर, त्याच्यानंतर दयानंद गायकवाड शून्यातून विश्व निर्माण करणारा आमदार, असे झालेले शिवसेनेच्या नावावर आणि कामं त्यांनी केली. तसेच सगळेच गरीब आणि प्रतिष्ठित माणूस दयानंद आहे. आता तुम्ही जे म्हणता की शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पण त्याच खासदार जे आहेत ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेच्या संसदेमध्ये मागच्या वेळी जेव्हा निवडून गेले तेव्हा म्हणले की मी मोदीच्या नावाने निवडून आलो, आणि आता म्हणतात मी त्यांच्या नावाने निवडून आले. नाही, बरोबर आहे. त्यावेळेस मोदीचं चक्रच होतं ना, आजचे दिन आएंगे बोले फिर कुछ नहीं आएंगे. विमान आहे आम्हाला 21चा विमान आहे, 22चा नाही, 23चा नाही. जीएसटी लावली 100 म्हणजे 1000 रुपयाचं पोतं 2000 झालं, 250 रुपयाचं युरियाचं पोतं 300 रुपयाला झालं. आणि काय कसले दिवस आजचे दिन आहे, कब आहे? आता हे शेतकऱ्यांचं सरकार आहे का? नाही, 1 रुपया शेतकऱ्याच्या, फक्त मोठे व्यापारी, लहान थोर व्यापारी सुद्धा नाही, ते मेले चित. मोठे 1 रुपयामध्ये पीक विमा भरला जातो, अनुदान भेटते. पीक विमा भरून घ्या, 7-8 कोटी जमा करताना आम्हाला तुमचा 10 रुपये बी फायदा नाही. मला 22 का तर ऑनलाईन, शेतकरीला कळतंय का ऑनलाईन करायचं? कळतंय का? तसलं लावू नका. पैसे भरलेत ना त्याला, आणि त्या जिल्ह्याला क्लेम लागू झाला, त्याला द्या, हे आमचं म्हणणं आहे. ह्या सरकारनं दिलं नाही. ही काय मागं अपेक्षा आहे? ओमराजे निंबाळकरांकडून तुम्हाला एक मतदार म्हणून काय अपेक्षा आहे? ओमराजे निंबाळकरनं आम्हाला रुपया बी नाही दिला तरी माझ्या गावातले कमीत कमी 750 मतदान मी त्यांनी दिले. अपेक्षा काय आहेत त्यांच्याकडून? काही नाही, मला भरपूर दिलं. आमच्या गावाला निधी दिला, सभागृह दिलं, मंडप दिला, स्मशान भूमीला रस्ता करून दिला. अनेक अडचणी द्यायला फोन केला की बोट येते, सुखदुःखाला आमचा एखादा माणूस मिळाला तरी गावात कळविलं की येते. काय नाव? गाव शिराडोन. लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुतीची अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही. तर काय वाटतंय मतदार म्हणून तुमच्या काय भावना आहे? येणाऱ्या निवडणुकीत कुणाला यश मिळालं? ओमराजे निंबाळकर. काय कारण? कारण म्हणजे काम चांगले करतात ते, कामं चांगली करते म्हणून आमचा विचार आहे त्यांच्यावर पक्का भरोसा आहे. 100% आम्ही घेणार. काय कामं सांगा मला. काम येते म्हणजे स्कीमचे दर्ग्याला हे ते दिलेले ते फंड दिलेले काम चांगलं आहे. यंदा समजा राणा पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर लढत झाली तर कुणाचं पारडं जडलं? वाटतं तर ओमराजे ओमराजे. काय नाव? गणेश सुभाष बाळापुरे, गाव शिराडोन. लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून जाहीर झाली, पण महायुतीचा उमेदवार अजूनही निश्चित नाही. जर समजा राणा पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत झाली तर कुणाचं पारडं जड राहील? ओमदादा इथे ओमदादा काही इथं प्रत्येक आम्ही फोन लावलेली कामं केली का, आमच्या बँकेची कामं असो किंवा कुठं काही अडचण आली का म्हणजे कामं करते. ओमदादा येऊ शकते. ओमराजेंचं पारडं जड राहील.
मराठा आरक्षणाचा फटका बसेल का त्यांना नाही बसत नाही बसत जर समजा मनोज जरांगे यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की एक अपक्ष उमेदवार प्रत्येक मतदारसंघातून द्यायचा, तर समजा एक अपक्ष उमेदवार मराठा उमेदवार या ठिकाणी उभा राहिला, थोडं बहुत तरी जाणारच की मराठी दोघी जाणारच समजा मी उभा राहून माझा भाऊ उभा राहला थोडा फरक पडणारच की बरोबर आहे थोडा बहुत तरी फरक पडणार पण होऊन जाईल आता हे जे सरकार आहे सध्या हे शेतकऱ्यांचं सरकार म्हणते हे सरकार शेतकऱ्याचं नाही वाटतंय का तुम्हाला? शेतकऱ्याचं नाही शेतकऱ्याचं नाही काय कारण काय आहे सांग सोयाबीनचे भाव काय आहेत हरभऱ्याचे काय आहे तुरीला या वर्षी माल नाही म्हणून वाढलेले भाव आहे हरभऱ्याचे काय भाव आहेत का माल नाहीत ना हरभऱ्याचे तरी भाव कमी आहेत 1 रुपयात विमा जी सरकार देते 1 रुपयामध्ये जे पहिल्यांदा 1000 रुपये द्यायचे पण ते आज 1 रुपयामध्ये पीक विमा देतात ना, अनुदान देते. हो ना पण सोयाबीनला भाव बी त्या टायमाला 6,000 होता 4,000 आहे ना फुकट नाहीच नाही माती शेतकरी सन्मान निधी कुठे 2,000 रुपये देते बरोबर आहे 2,000 तीच आपल्याकडून द्यायला लागले कुठून द्यायला लागले बाहेरून द्यायला लागले आपल्यामधून द्यायला लागले सभा निवडणूक जाहीर झालेली आहे. उमेदवारी जी आहे महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर आहे. महायुतीचा उमेदवार आम्ही निश्चित नाही. तर एक मतदार म्हणून तुमच्या काय भावना आहेत, काय वाटतं तुम्हाला? आम्ही सध्या आता ओमराजेच्या पाठीमागे राहणार काय कारण? कारण म्हणजे काय ते आम्हाला दुसरा उमेदवार बीजेपीचा पसंतच नाही उमेदवार जर राणा पाटील जर राहिले तर राणा पाटला सध्या यावेळेस बीजेपी जो बी बीजेपीचा आहे त्याला आम्ही मतदान करत नाही आता वंचित आघाडीचे वंचित आघाडी त्या प्रकाश आंबेडकर बी सीट टाकायचे लागले त्यामुळे आम्ही वंचितकडे जाणार वंचित बहुजन आघाडीचं जर सीट टाकलं त्यांनी तर मग मग ओमराजे निंबाळकर ते पुन्हा कॅन्सल वंचितलाच टाकणार आम्ही मत काय नाव? पांडुरंग गाव आवाज शिरपूर लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे आपल्या इकडे. महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. महायुतीचा उमेदवार अजून निश्चित नाही. तर काय वाटतंय मतदार म्हणून तुमच्या काय भावना आहेत, काय वाटतं? मतदार म्हणून काय आता जे आताचं जे मराठ्याचं आरक्षण आहे ते जर मिळालं तर मग मतदानाचं होईल समजा आता तर मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो तर प्रश्न आता स्थगित आहे कारण आचारसंहिता आहे निवडणुकीनंतर 200 मार्च लागणार आहे. बरोबर आहे. मनोज जरांगे पाटलांची जी भूमिका आहे प्रत्येक जिल्ह्यातून एक उमेदवार अपक्ष उमेदवार द्यायचा तर त्यांच्या त्या भूमिकेला तुमचं समर्थन आहे? हो हो मराठा आरक्षण हा विषय जो तुम्ही सांगता एकनाथ शिंदेनी मराठा समाजाची फसवणूक केली का? हा केली फसवणूकच केली कारण 10% त्यांचं तर म्हणणं आहे की मी छत्रपतींची शपथ घेतली होती ती पूर्ण केली 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं नाही तसलं काहीच केलेलं नाही आणि ते नुसतं कागदपत्री दिले नुसतं असं म्हणतात काय मग आता येणाऱ्या निवडणुकीत काय मग काय भूमिका? भूमिका काय मराठा आरक्षण जे नेता देईल त्यांनाच निवडून देऊ आपण म्हणजे देईल म्हणजे असं म्हणजे हे करेल ते म्हणजे त्याला समर्थन देईल ते नेताच ना त्याला काय नाव? माथेराम पवार गाव? शिराडो लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंनी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली. महायुतीचा उमेदवार अजूनही निश्चित नाही. काय वाटतंय मतदार म्हणून काय भावना आहे तुम्हाला? काय वाटतंय कुणाचं पारड जड राहील महायुतीचं का महाविकास आघाडी? महायुतीचं राहील काय नाव? राजाभाऊ पवार गाव? शिराडो लोकसभा निवडणुकीमध्ये आता ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून जाहीर झालेली आहे. महायुतीची उमेदवारी अजून निश्चित नाही. काय वाटतंय मतदार म्हणून तुमच्या काय भावना आहे? तुम्हाला काय वाटतं? आतापर्यंत एकीचे लोक राजकीय पुढारी हे ग्रामीण भागामध्ये येऊन कुठली समस्या सोडवलेली नाही महायुतीचं झालं तर आता म्हणजे चालू आहे महायुतीमध्ये समजा म्हणजे ग्रामीण भागातले जे लोक आहेत त्यांना समजायला माहिती त्याच्यामुळं समजेच विचार करण्याची गरज आहे. महागाई वाढली याच्यावर कोणी विचार करत नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव कमी आहे आणि एक शेतकरी कुठलाच हमी भाव नाही ऊसाचे हाल आहेत शेतकऱ्याच आता विचार करूनच त्याच्यावर बोलावं लागेल. हे जे शेतकऱ्याचं सरकार आहे का हे जे सरकार आहे शेतकऱ्यांचं सरकार आहे का? नाही शेतकरी सरकार नाही. हे जे म्हणते की आम्ही शेतकरी सन्मान निधी 2014 सन्मान निधी दिला 1 रुपयात पीक विमा आम्ही भरून घेतला हे शेतकऱ्यांचं सरकार वाटतं तुम्हाला? 1 रुपयामध्ये विमा दिलाय म्हणून म्हणते ज्या लोकांनी ऑनलाईन केलं त्यांनाच विमा भेटला. जे शेतकरी आहेत त्यांना ऑनलाईन कसं करायचं सुद्धा माहिती नाही.
फक्त तोंडावर हे ठरवायचं काम चालू आहे. काही नाही, शेतकरी झालेच. काय वाटतं मग कुणाचं पारडं जर राहील जर लढत समजा थेट लढत जर अशी झाली राणा पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर तर कुणाचं पारडं जर राहील? ओमराजे पावडर मराठा आरक्षणाचा फटका बसेल का त्यांना? 100% पुष्कळ आहे. आता शिंदे सरकारनं जाहीर केलं ओबीसी मधून आरक्षण देऊ म्हणून 100% टिकणारं आरक्षण. त्यावर कुठलीही चर्चा झाली नाही. जरांगे पाटलाचं म्हणजे त्याच्याबद्दल काय काय झालं समजायला माहिती. आता जरांगे पाटील जे म्हणतायत की प्रत्येक मतदारसंघातून एक अपक्ष उमेदवार द्यायचा तर हा अपक्ष उमेदवार दिल्यानं भारतीय जनता पार्टीला त्याला फायदा होईल ना? 100% फायदा नाही होणार, फटका बसणार भारतीय जनता पार्टी. फटका बसेल. कसं कारण? आता शिंदे सरकार आणि विद्युत हे दोन्ही एक आहेत ना वर. देवेंद्र फडणवीस यांनीच 100% टिकणारं आरक्षण मराठ्याला देऊ असं म्हटलं होतं. आरक्षण दिलं का? एकनाथ शिंदेनी छत्रपतींची शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण देणार आणि त्यांनी 10% आरक्षण दिलं पण 10% आरक्षण दिलं नाही का अजून? काही नाही विचारलं. एकनाथ शिंदेनी मराठा समाज फसवणूक केली 100% फसवणूक केली. म्हणजे अजून एक याला संलग्न प्रश्न माझा की मनोज जरांगे पाटील जेव्हा मुंबईला गेले मुंबईला जाऊन ते वाशीतून परत आले वाशीतून परत येणं ते चूक झाली 100% चुकलं. त्यांना परत पाठवलं. त्यांना भीती होती जर जरांगे पाटील वर आले मुंबईपर्यंत मतदार तर याचे परिणाम वेगळे होते म्हणून त्यांना नेहमी वाटतच परत पाठवलं. आणि शिवाजी महाराज शपथ घेऊन 100% टिकणारं आरक्षण देऊ म्हणून म्हटलं. काय झालं समजायला माहिती. लोकसभा निवडणूक लागली. महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर यांचे नक्की नाही पण राणा पाटील यांचं नाव चर्चेत आहे. जर राणा पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत झाली तर कुणाचं पारडं जर राहील? तर तो ओमदादाशिवाय सगळं येणार नाही. राणा पाटील राहून किंवा दुसरं कोणी राहिलं ते ओमदादाचा पाला जर राहिलं नसतं. तुमच्या गावामध्ये शिवसेना ठाकरे गटाची वर्चस्व आहे का शिंदे गटाचं वर्चस्व आहे? ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड. इथं तर पंचायत समिती आहे आपलं ग्रामपंचायत तर तुमची शिंदे गटाकडे आहे. आहे पण ती एवढं झालेली आहे ती पण इथून पण तर होणारच नाही ती. ओमराजेंनी काम केलं का तुमच्या गावात त्यांचं कार्य आहे? आमच्या गावात भरपूर कार्य केलेले आम्हाला गाव रस्त्यासाठी मंदिरासाठी आणि अनेक फंड दिलेले समजा त्यांचं पारडं जर राहिलं असतं तुम्हाला 100% जड आहे.